भाजपाचं घर चलो अभियान राबवण्यात येत आहे। भाजपकडून 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं टार्गेट आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आता ही तयारी करण्यात आली। त्यांनी किमान संघ कार्याचा त्या ठिकाणी नोंद घेतली आहे। काल सर भाजपमध्ये इनकमिंग पण खूप वाढलेला आहे। ऑब्व्हियसली महापौर एक स्वाभाविक सत्य देणारा पक्ष नंबर 1चा पक्ष आहे, पण जे भाजपात आले काल 5 नगरसेवक शिवसेनेचे, त्यांचा असा दावा आहे की खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे। म्हणजे त्यांचा तर 2 शिवसेनेमधला वाद आहे आणि ते भाजप कार्यालयात बसून सांगतात की खरी शिवसेना ठाकरेंचीच आहे आणि कायद्याने शिंदेच्या शिवसेनेला मान्यता मिळालेली जी की आज तुमच्यासोबत आहे। नेमकी खरी शिवसेना कोणाची? नाही, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंजींच्या विचाराला तिलांजली देऊन त्यांचे विचार सोडून उद्धवजी यांनी वेगळ्या भूमिका महाराष्ट्रात घेतल्या। काँग्रेसचा आणि त्या हिंदुत्वाच्या विरोधी विचार उद्धव ठाकरेंनी स्वीकारल्यामुळं काही कार्यकर्ते नाराज झाले। त्या कार्यकर्त्यांनी हिंदुत्वावर विश्वास ठेवणारी, या देशातला प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे यावर विश्वास ठेवणारी भारतीय जनता पार्टी आणि यामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला। खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि आमचे विचार सारखेच आहे आणि त्यामुळे त्यांनी तशी टिप्पणी केली आहे। खरं तर तो काय वाद आहे तो कोर्टात होईल, पण महत्त्वाचा विचार आहे। विचाराची कॉम्प्रोमाइज उद्धव ठाकरेंनी केली म्हणून हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भाजपाच्या आमच्या विचाराकरता काम करण्याकरता आणि समविचार आहे। म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या काळातली शिवसेना त्या काळामध्ये होता विचार आणि आमचा विचार एकत्रित होता म्हणून आमची युती टिकली इतके वर्ष। 30 वर्ष आम्ही युतीमध्ये होतो, पण ते विचाराच्या दूर गेले, त्यामुळे लोकांनी त्यांना सोडलं, लोक आमच्याकडे आले। तुमच्या काही पदाधिकाऱ्यांनी पोस्टरबाजी केली त्या भागात, हे सगळे इनकमिंग होते कारण